जे तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे, त्या चिन्हावर आपण मतदान करून मला आशीर्वाद द्या ही विनंती करतो। आणि मतदान करताना फक्त ज्या चिन्हाचं तुम्ही बटन दाबलं त्या चिन्हाची स्लिप ही दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते का ते तुम्हाला तपासायचं आहे। त्याच्याकरता 7 सेकंदचा वेळ तुमच्याकडे आहे। म्हणजे तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस याची जर बटन दाबली तर बाजूला एक मशीन आहे त्याच्यातून एक चिठ्ठी बाहेर पडेल, तर तुम्ही ते तपासून घ्या की त्या चिन्हाची चिठ्ठी बाहेर येत आहे का। नाही तर गडबडीत आपण मतदान करतो आणि सरळ बाहेर निघतो, तसं करू नका। मतदान केल्यानंतर ते चिठ्ठी पहा आणि ज्या चिन्हाला तुम्ही मतदान केलं ती चिठ्ठी जर बाहेर आली तर मग तुमचं मतदान सुखरूप झालं हे गृहीत धरूया। पुन्हा आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं आपल्या परवानगीने पुढच्या कार्यक्रमाला निघतो। मनोजजी चौधरी या ठिकाणी आहेत आणि अतिशय प्रभावीपणे ते यामध्ये पूर्ण परिसरामध्ये काम करतात। आता पुढची जबाबदारी त्यांच्यावर या ठिकाणी आहे आणि त्यांनी आता 2 दिवस या सर्व परिसराचा किल्ला लढवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडनं करतो। आता जरा प्रणव बनवण्याचं काम चालू झालं आहे, भजन मंडळीला साहित्य देऊ, भजन पैसे देऊ, ते सध्या 2 दिवसापासून आज चालू झालं आहे सगळ्यापासून। त्यामुळे तुमच्यावरही तो प्रयोग होऊ शकतो। त्यामुळे इतकंच सांगतो की अतिशय लक्ष देऊन आपण 2 दिवस हा किल्ला लढवावा इतकी विनंती करतो। सर्व महिला ज्या या ठिकाणी आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। येत्या 10 वर्षानंतर आता निवडणूक आलेली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या नावावर रामदासजी तळस मत मागित आहे, पण येत्या 10 वर्षामध्ये रामदास तळसनी कोणतेही कामं केले नाही आणि कामं केले तर केलेच नाही। एक रोडसुद्धा नाही केला, नालीसुद्धा नाही केली आमच्या गावामध्ये, इतरही गावामध्ये नाही केले कामं। बेरोजगारांची एवढी परिस्थिती आहे गावामध्ये का लोक दारू विकायला लागले, चोऱ्या करायला लागले आणि कामधंदे नाही आहे। 5 किलो अनाज देतात आहे ते तांदूळसुद्धा खाण्यालायक नाही आहे। म्हणजे ते तांदूळ टाकलं ना आपण निचोड दर्जाचं तांदूळ टाकलं पण जनावरसुद्धा खात नाही, एवढं निचोड दर्जाचं तांदूळ आहे। आणि 1 किलो तांदूळ फक्त एका व्यक्तीला देते, ते महिनाभर सुद्धा पुरत नाही ते तांदूळ। राहिला प्रश्न मोठ्या पुलाची व्यवस्था खूप बेकार परिस्थिती झालेली आहे। हर रोज एक ना एक ॲक्सिडेंट तिथे होतात। आजच्या 2 दिवस अगोदर एक गाडी कार जळली तिथे, 3 तास ट्रॅफिक जाम झालं तिथे आणि अशीच परिस्थिती रोज राहते, रोज संध्याकाळी राहते किंवा सकाळी राहते आणि त्याच्यामुळे खूप त्रस्त आहे। 10 वर्ष झाले ते पूल बनवून आला, फक्त आणून शोपीस म्हणून आणून ठेवून दिला आहे तिथे। कास्तकाराला भाव नाही आणि महागाई एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे गरीब वर्ग खूप त्रस्त झालेला आहे आणि लोकांचे। आता तुम्ही जनतेला मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना हे आवाहन करतो का विचारपूर्वक, अमरभाऊ काळे एक शिकला सवरलेला व्यक्ती आहे, 10वी पास नापास व्यक्ती नाही आहे, तो शिकला सवरला क्वालिफाईड व्यक्ती आहे। तर त्यांना शिकला सवरलेल्या व्यक्तींना मतदान करा आणि जे आपले लोकसभेमध्ये प्रश्न मांडेल चांगल्याप्रमाणे या मताच्या माध्यमातून त्यांना पाठवू आपण आणि ते आपले प्रश्न मांडणार तिथे। अशा अमरभाऊ काळेंना विजयी करा अशी माझी बोलगाव आहे की तुम्ही जे आता आवाहन करतात मतदारांना अमरभाऊ काळेला करतात, अमरभाऊ काळे काम करणार की पार्टी काम करणार? तुम्हाला काय पार्टीला पाहून द्यायला पाहिजे की अमरभाऊ यांना पाहून? नाही, पार्टी आहे आणि अमरभाऊ पण आहे, दोन्ही अलायन्स पूर्ण हे आहे उमेदवार आहे। तर त्यामुळे पार्टीचा काही प्रश्न येत नाही आणि अमरभाऊ काँग्रेस शरद पवार गटांना सीट मिळाली, त्यामुळे काँग्रेस शिवसेना सगळे एकत्रित होऊन काम पूर्ण करत आहे आमच्या गावामध्ये का पूर्ण शहरामध्ये करत आहे, पूर्ण ऑल शहरामध्ये करत आहे, भारतात सुद्धा करत आहे। खूप मोठं प्रमाण या मोदीच्या जे चालू होतं खूप चार्जेबार त्यांचे नारे बंद झाले। आता देवेंद्र फडणवीस सुद्धा वरतात, त्यांची हे झालेले आहे का त्यांना माहिती आहे आपली सीट येत नाही बा, त्याच्यामुळे ते घाबरलेले आहे। आताच हल्ली ठाकरे साहेब, पवार साहेब आणि संजय सिंग यांची सभा होऊन गेलेली आहे, खूप जबरदस्त सभा झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोक होते। संजय सिंगची मागणी होती का वारंवार तुम्ही पुन्हा भाषण द्या हिंगणघाटला, अशी मागणी होती लोकांकडून। तर त्यामुळे खूप प्रतिसाद लोकांचा भेटलेला आहे हिंगणघाटमध्ये बी आणि अमरभाऊ निश्चित निवडून येणार, आमची शुभेच्छा आहे त्यांना। सगळ्या जनतेचा कल तुतारीकडे।
जय तुतारी करा. तुतारी काळे आणि एसटी समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज सगळे आमच्या इंडिया अलायन्सकडे यांचे मतदान आहे. हो. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.